नमस्कार मित्रांनो, मी शरद अग्रज चेअरमन शरद पवार, करमाळ तालुका. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व शरद अग्रज परिवारातील सर्व सदस्यांना एक सूचना व विनंती आहे की आपण शरद अग्रोच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, नवीन उद्योजकांना आणि महिला बचत गटांच्या महिलांना आपण एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली. मित्रांनो, जे आपल्या उद्यम आधारावर जेवढ्याही महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन युनिटमधल्या सर्व योजना व शिक्षण प्रशिक्षण त्यांना आपण एका दिवसामध्ये त्यांना चहा, जेवण आणि महाराष्ट्र शासनाचं सर्टिफिकेट आपण त्यांना देण्यास सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, सुरुवातीला पहिल्या बॅचमध्ये आपण 50 आणि दुसऱ्या बॅचमध्ये 50 आपण गेल्या 1 तारखेला आणि 2 तारखेला आपला हा कार्यक्रम अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाला. मित्रांनो, आता आपण लवकरच तिसरी आणि चौथी बॅच आपण त्याची तारीख जाहीर करणार आहे आणि ते ग्रुपमधील सर्व सदस्यांना आपण त्याची माहिती पाठवणार आहे 2 दिवस अगोदर. आता सांगायची एकच सूचना आहे की आपण ज्यावेळेस आपल्या नावाने किंवा तळकर एंटरप्राइजेस अँड मॅन्युफॅक्चरिंग ह्या 2 गोष्टी किंवा जी बी आपलं XYZ नाव असेल त्या नावाच्या पद्धतीने आपण त्यात उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि सांगायचे महत्त्वाचा एक विषय असा आहे की आपल्या गावामध्ये किमान प्रत्येक गावामध्ये एक आपला सदस्यांनी त्यांनी एक जबाबदारी घेतली पाहिजे की आपल्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांना ही माहिती एक आपल्या प्रत्येक गावामध्ये एक ग्रुप तयार करून त्या ग्रुपमधील लोकांना त्याची माहिती देऊन त्यांनाही ह्या संधीचा लाभ घेण्यासाठी एक तुम्ही भाग व्हावं ही माझी विनंती राहील. दुसरी गोष्ट असं सांगायचं आहे की आपण उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी आपण सगळे मित्रांनो एकत्र आलो आहे आणि प्रत्येक सदस्यांचा विचार घेऊनच आपण ही पुढं त्याच्यामध्ये आपल्याला ज्या काय आपल्याला नवीन नवीन गोष्टी घ्यायच्यात, जेवढ्या बी महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत तेवढ्या सर्व योजना शरद ॲग्रोच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकही रुपया न घेता त्यांना आपण ही योजना कशा घ्यायच्या ही सर्व माहिती तुम्हाला देणार आहे. आणि अतिशय सांगायला आनंद वाटतो की आपल्या हे सर्व श्रेय मी शरद ॲग्रोतील सर्व सदस्यांना आणि सर्व महाराष्ट्र राज्यातील कृषी अधिकारी असतील, सर्व क्षेत्रातील बँकिंग क्षेत्रातले असतील, सगळ्यांना ही श्रेय जातं. आपण एक नाममात्र आहोत आणि निश्चितच मला खात्री आहे ह्याच्यामध्ये दूरदृष्टी ठेवून आपण 24 तास कष्ट करून पिकवलेल्या मालाला भाव ठरवायचा अधिकार आपणच ठरवू शकतो. ह्या विजन आणि दूरदृष्टी ठेवून आपण मित्रांनो एकत्र येत आहोत आणि मला खात्री आहे आज आपले 200 शेतकरी होत आहेत, त्याचे 2000 व्हायला वेळ लागणार नाही आणि 2 लाख व्हायला वेळ लागणार नाही आणि 20 लाख ही सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही. कारण दूरदृष्टी आणि नियत साफ असल्यामुळे आणि माझा प्रत्येक शेतकरी हा त्या योजनेपासून वंचित राहू नये, त्या योजनेचा त्याला फायदा व्हावा. मग क्षेत्र कुठलाही असू द्या, शैक्षणिक तुमचं कर्ज असेल त्यालाही बिनव्याजी कर्ज मिळतं. मित्रांनो, त्याचंही मी तुम्हाला PDF ऑलरेडी मी पाठवलेलं आहे, तुम्ही ते व्यवस्थित बघून घ्या, ग्रुपवर टाकलेलं आहे. आणि अशा अनेक हजारो योजना आहेत, पण त्या योजना खरंच कागदावर राहतात, तुम्ही त्याचा फॉलोअप घेत नाही आणि त्याचा पाठपुरावा करत नाही. पण ते सगळ्यात महत्त्वाचं, सिस्टीमपेक्षा कोणच मोठा नाही मित्रांनो. त्या सिस्टीममध्ये तुम्हाला येणं गरजेचं आहे. अगदी माझा नातेवाईक जरी आला आणि तो नियमात बसत नसेल तर त्याला कुठल्याही पाठीशी घातलं जात नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय काय की सगळ्याला नियम हे सारखं असतात आणि अतिशय दूरदृष्टी ठेवून हे तालुक्यातील नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील इव्हन महाराष्ट्रातील लोक शरद ॲग्रोवर प्रेम करणारी आणि त्यांना एक सेवा देण्याची संधी आम्हाला तुम्ही उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी कायमस्वरूपी तुमच्या ऋणी राहील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एक चळवळ आपण ही उभा केलेली की बाबा गरजवंतूला, तळागाळातल्या लोकांना, ह्या लोकांना त्याला फायदा झाला पाहिजे. ह्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ किंवा कुठलाही ह्याच्यामध्ये हेतू नाही की बाबा आपण काहीतरी समाजासाठी म्हणण्यापेक्षा तळागाळातल्या लोकांना एक रोजगार निर्मिती करण्यापेक्षा रोजगार देणारा म्हणजे नोकरी करणाऱ्यापेक्षा नोकरी देणारा बना
आणि निश्चितच जर आपण एकत्र सर्व आलो तर आपण वेगवेगळे उद्योग म्हणजे कुठलंही मॅन्युफॅक्चरिंग असू द्या, त्या मॅन्युफॅक्चरिंगचं पूर्ण नॉलेज देणारी आपल्याकडे टीम आहे. आणि ती पूर्ण टीम सांगायला आनंद वाटतो मित्रांनो. 3 ते 5 दिवसाचं जर ट्रेनिंग घ्यायचं म्हणलं तर त्यांची 2.5 लाख रुपये फी आहे. आपण एकही रुपया न देता त्या शेतकऱ्यांना ग्रामीण भागातल्या नवीन उद्योजक घडवण्यासाठी एक आपण छोटासा प्रयत्न करतोय. निश्चितच महाराष्ट्र राज्यातील लोक ह्याच्यामध्ये जुळत आहेत आणि आपण कुठलंही ह्याच्यामध्ये मान सन्मान, इज्जत, पैसा किंवा एक कुठलाही आपल्याला ह्याच्यामध्ये भाव न ठेवता आपण तुम्ही सर्वजण शरद ॲग्रोचे चेअरमन आहात. मी नाममात्र आहोत. तुम्हाला सर्वांना शिस्त लावून प्रत्येक सिस्टीममध्ये कसं काम करायचं ही एक फक्त मी तुमच्यातला एक दुवा आहे. हे सर्व जे ऐकतायत, महाराष्ट्र ऐकतोय, त्या महाराष्ट्रातले सर्व शरद ॲग्रोचे चेअरमन आहेत. सदस्य म्हणण्यापेक्षा प्रत्येक व्यक्ती हा मी चेअरमन आहे, हे माझंच काम आहे आणि मी माझं काम हजारो शरद ॲग्रोचे चेअरमन, हजारो आपले तुकाराम मुंडे तयार होणं गरजेचं आहे. हजारो आपले जरागे पाटील तयार होणं गरजेचं आहे. हजारो हजारो असे समाजामध्ये परिवर्तन करणारे लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार होणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपण क्रांती करू शकतो. आणि ही एक चिंगारी मित्रांनो, हे दिव्याने दिव्या लावायचं, दिव्याने दिव्या लावायचं आपण काम करतोय. आपण मातीतनं उगवलेलं आणि मातीतच जाणारे मित्रांनो, ह्या समाजामध्ये कोणी जाताना काही घेऊन जात नसतो. त्याच्यामुळं चांगला माणूस हा चांगलाच असतो म्हणजे त्याचा विचार, दूरदृष्टी आणि ज्ञान आपण 100 वर्ष जर जगलो तर विद्यार्थी असलं पाहिजे. कारण विद्यार्थी हा शिकत असतो. मी रोज शिकतो. मी रोज नवीन 4 लोकांना संपर्कात राहतो. त्यातून ज्ञान घ्यायला मिळतं. तसंच तुम्ही सगळे आपण एकत्र आपल्या विचारांची देवाणघेवाण, काही तुमच्यापाशी प्रश्न असतील, काही तुमच्यापाशी ज्ञान असेल, ते तुम्ही आम्हाला शरद ॲग्रोला द्यावं. निश्चितच आपण त्याच्यामध्ये आत्मसात करून आपल्याला उत्तमातलं सर्वोत्तम कसं करता येईल, इव्हन चांगल्यातलं अतिचांगलं कसं करता येईल आणि प्रत्येक गावातला आपलं एक लीडर तयार करून प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावामध्ये आपल्याला ही एक सेवा देण्याचं काम करायचं आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये जात, धर्म, पंथ, पक्ष कुठलंही मतभेद न ठेवता आपण एकत्र येऊन एक क्रांतीची मशाल आणि दिव्याने दिवा लावायचं आपण काम करू, एवढं बोलतो. आणि नजर चुकीने जर माझा चुकीचा काही शब्द गेला असेल तर तुमचा लहान भाऊ म्हणून क्षमा असावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.